राळेगाव तालुक्यातील विहिरगाव येथील अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून तरुण पिढी विद्यार्थी हे विविध व्यसनांना बळी पडत आहेत। तर यामुळे अनेकांच्या संसाराची राख रांगोळी होत आहे। गावात अवैध दारू विक्री होत असल्याने अल्पवयीन मुले, विद्यार्थी व युवा वर्ग व्यसनाधीन होत आहे। त्यामुळे विहिरगाव गावातील संतप्त महिलांनी वडकी पोलीस स्टेशन गाठत ठाणेदार सुखदेव भोरखडे यांना निवेदन दिले। वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सर्वच गावात खुलेआम दारू विक्री चालू असून सामान्य जनतेला खूपच त्रास सहन करावा लागतो, हे मात्र विशेष। तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना निवेदन देऊन गावात सुरू असलेले अवैध दारू विक्री यावर कायमस्वरूपी बंदी घालावी अशी मागणी निवेदनातून केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी महिलांनी दिला आहे। गाव माझा न्यूज करिता संजय कारवटकर, यवतमाळ।